रोज रेडी व्हायचं आणि घराबाहेर पडायचं. एवढ्यात ना बस एवढंच चालू आहे. आज कुठे गेली होती? चला तुम्हाला सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सो आजची सुरुवात ना हेअर केअर पासनंच झाली. कारण गेल्या कित्येक दिवसापासनं ना फक्त हेअर वॉश होत होता आणि हेअर केअर करायला अजिबातच वेळ मिळत नव्हता. म्हटलं आज तर अजिबात स्किप करायचं नाही आहे. सो हेअर केअर करायलाच घेतलं. सगळ्यात आधी तर मी रोजमेरी स्प्रे यूज केला, जो आपल्या हेअर ग्रोथला बूस्ट करतो आणि त्यानंतर माझं हे फेव्हरेट आयुर्वेदिक जापा कुसुम लोशन हे ना हेअर फॉलला थांबवायचा प्रयत्न करतो. गेल्या कित्येक दिवसापासून मी हे यूज करत आहे आणि याचे ना मला भरपूर बेनिफिट मिळाले. म्हणून मी ना हे नेहमी यूज करते. हे सगळं लावल्यावर ना टाईट असे केस बांधून ठेवायचे, जेणेकरून हे केसांमध्ये छान मुरतं. आता हे सगळं झाल्यावर माझ्याकडे थोडा वेळ होता, म्हणून माझं ना एक छोटंसं लॅपटॉपवर काम होतं. ते काम मी आवरून घेतलं. देन जेवण केलं अँड देन मी स्किन केअर करायला घेतलं. म्हटलं हेअर वॉश करायचा आहे, सो मस्त स्किन केअर पण होऊनच जातं आणि माझी स्किन ना खूप डल झालेली होती, कारण भरपूर दिवसापासून मी त्याच्यावर लक्षच दिलेलं नव्हतं. सो आज करायचं म्हणजे करायचंच म्हणून ना मस्त क्लिन्झिंग करून घेतलं, देन स्क्रबिंग केलं आणि या 2 स्टेपनेच ना माझा भरपूर डर्ट स्किनवरचा काढून टाकला होता. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आता यानंतर मोस्ट इम्पोर्टंट स्टेप मी फॉलो केली, जी होती फेस पॅक, जे मी राहुल फाटेचं अप्लाय केलं होतं. रेडियंट ग्लो हे खूप बेस्ट आहे. याच्यामुळे ना सगळे टॅनिंग निघून जाते. 15 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर फेस वॉश करून घ्यायचा. मी तर सोबत-सोबत हेअर वॉश सुद्धा करून घेतला आणि मग ना जे झोप आली ना भाई, तर मस्त एक झोप काढली आणि नंतर परत लॅपटॉपवर बसली. कारण परत एक छोटंसं काम होतं, ते आवरून घेतलं अँड देन रेडी व्हायला घेतलं. एवढ्यात ना रोज हेच चालू आहे. रेडी व्हायचं आणि बाहेर जायचं आणि आज सुद्धा एक इव्हेंट अटेंड करायचा होता रिसेप्शनचा. सो पटकन रेडी होऊन वेणूला गेलो. नवरदेव-नवरीला छान काँग्रॅच्युलेट केलं आणि तिथे गेल्यावर ताई, जीजू आणि ताईचा मुलगा हे सगळे भेटले होते. सो त्यांच्यासोबत भरपूर गप्पा झाल्या. देन आम्ही जेवण आवरलं आणि असं सगळं आवरून सगळ्यांना टाटा बाय-बाय करून फायनली आम्ही घरी जायला निघालो.